का रे एकटा बसलास, काय झालंय? काय नाही लय यार, होतं दिसायलास. मग? काय नाही यार, सोड जाऊ अरे दे. बोल की काय झालंय? ज्याचं कर भलं. अरे काय म्हणते यार ते चायला कुठलं तुला मन येतं बोल. का नाही? ज्याचं करायला जावं भलं ते म्हणतं माझंच खरं. येत नाही तर कशाला बोलतो रे? अरे पण तू कशाला गेलं कोणचं भलं करायला? अरे लकातला नीट चालतंय आणि तू चाललं भलं करायला वय. अरे ते पोस्टमॅन भेटलं होतं, रम्याचा पत्ता सांगत होतं. मग मी पत्र द्यायला म्हणून रम्याच्या घरी गेलो होतो. हा. रम्याची आजी भेटली आणि तो पत्र मी दिलो आणि तो वाचण्यास मला सांगितली. तुला कुठं वाचतं ते? अरे मला तर वाचता येत नाही, तुम्हाला माहित आहे ना. आणि तो म्हणाली मला 2 रुपये देणार. आता मला 2 रुपये मिळणार म्हणून मी पत्र घेतलं. नंतर ना समजलं मला वाचताच येत नाही आणि ते भलतंच समजले आणि सगळेजण मारू लागले यार. लय मार पडला दिसतोय. बघू बघू मला कुठे मारले, बघू बघू. हे जाऊ दे नको. अरे पण तुझी मार खाऊन तब्येत वाढली राजू, काही बोला. टिंगल उचलू नको तुला यार. लय मार पडला यार. बरं चला निघूया. चल राजू चला चल. निघूया. चल. हा हे विजय आपण मागच्या बेंचवर जाऊन बसूया. अरे पण का पुढे का नाही पण? चल, लय हुशार आहे म्हणून पुढे बसलाय. चल माग. तिथं आहे. अरे पण लका जागा आहे का बसला हे आपल्याला? काय इथं बसूया हा ना. आहे, बसूया इथं. चायला विक्या, आज कोणा तास आहे रे? चायला हे बघ, हा मला विचारतो तास कुठचा आहे ते. विचार की थांब पक्याला. पाक्याला विचारतो. ए प्रकाश, का रे का आवाज दिला? आता तास कोणता आहे? मराठीचा. मराठीचा? चायला म्हटलं गणिताचं. कुलकर्णी सरांचं शिकवण म्हणजे खूप यार कंटाळवण येतं. म्हणजे आपला कुल्ल्या. अरे तो चष्मेस. चष्मेस. कुलकर्णी सर, कुलकर्णी म्हणजे कुल्ल्या. अबे यार. ते जाऊ दे. मग आता काय करायचं, थांबायचं की निघायचं? निघूया चला. मी तर निघतो, तुम्ही येणार आहे का? जाणार? हा हा चला. चला की मग. ए थांबा, तुम्ही जाणार म्हणलं माझं काय काम होतं? मग तू पण चल. बसा. आज वर्गामध्ये मला चांगलीच संख्या दिसते, कारण तुम्हाला माहीत नसेल आज सकाळचा माझा तास आहे हे जर तुम्हाला माहीत असतं तर एवढी संख्या हजर राहिली नसती, हो की नाही? तसं नाही सर. प्रकाश, तुझ्याबद्दल मी बोलत नाही. तुझ्याबरोबर जे 10-12 मुलं आहेत त्यांच्याबद्दलही बोलत नाही, कारण तुम्ही दररोज आवर्जून उपस्थित असतात. आज मला बरेच नवीन चेहरे दिसतात, म्हणून मी म्हणतोय तुम्ही मराठीचा तास का करत नाही? याचं उत्तर कोण देतं? उठ रे तू. हां तूच. तू मला सांग, तू मराठीचा तास करतच नाही, त्याचं कारण काय? सर मराठी भाषा सोपी असते आणि ती आपल्या लवकर लक्षात राहते. तू कशाहून बोलतो की मराठी भाषा सोपी असते? कारण सर मराठी ही आपली मातृभाषा आहे म्हणून. मराठी भाषा ही मातृभाषा हे खरं आहे, पण मराठी भाषेमध्ये बरेचसे विषय आहेत. मग तुम्ही त्या विषयाचे तास का करतात? सर ते विषय पण मराठी भाषेमध्येच आहेत, पण ते अभ्यास करण्यासाठी अवघड जातात. तुझं म्हणणं असं आहे की मराठी भाषा अभ्यासासाठी अवघड जात नाही? हो सर. बस खाली. आता मी तुम्हाला एक वाक्य लिहून दाखवतो, तर एका वाक्याचे 2 अर्थ होऊ शकतात. आता ह्याचे 2 अर्थ होतात. एक म्हणजे तुम्ही ही जी वस्तू आणली आता त्याचे तुम्ही किती रुपयाला आणली, हा सुद्धा अर्थ होतो. दुसरा अर्थ म्हणजे का थोरल्या भावानं आणले का धाकट्या भावानं आणले का, हा पण त्याचा अर्थ होतो. म्हणून म्हणतो मराठी भाषा एवढी सोपी नाही. तुम्ही मराठीचा तास करत चला. चला आपण पुढच्या तासामध्ये बघू. अरे प्रकाश, अरे रेणुका, तू यावेळेस? वय तू एकटाच आहे घरी? नाही, काका काकू कुठे गेल्यात? बाबा कामाला गेलेत. आईने इतक्यातच येईल. तू बस ना. अरे नाही, मी बसण्यासाठी नाही आले, मी तुझी पुस्तके परत करण्यासाठी आले. का? नाही
तुला तर पाहिजे होते ना पुस्तके. आता त्याची गरज नाही. बस खाली. काय झालं? काही नाही झालं रे. तू खोटं बोलतेस. तू जर सांगत नसशील ना, तुझा चेहरा आहे ना मला सर्व सांगतो. सांग काय झालं ते. प्रकाश, मुलगी होणं हा गुन्हा आहे का रे? मुलगी आई बाबांच्या डोक्यावरचं ओझं असतं, जे लवकर काढलं की तेवढंच हलकं वाटतं. माझे आई बाबा माझं लग्न लावतायत. काय? हो, म्हणतात शिकून कुठं मोठी कलेक्टर होणार आहे, आणि म्हणतात मुलगी हे दुसऱ्यांच्या घरचं देणं असतं, परका माल असतो, त्याला शिकवून काय कामाचं. तिला तिच्या घरी लवकरात लवकर देणं म्हणजेच मला पण चांगलं आणि त्यांना पण चांगलं. प्रकाश, मला लग्न नाही करायचं. मी शिकून एखाद्या गरीबाच्या घरी, पण आत्ता लग्न करून मी माझ्या आयुष्याचं वाटोळं नाही करणार. तू काय काळजी करू नको. हे पुस्तक आहे ना तू घेऊन जा. उद्या काय करायचं मी बघेन. खरंच करशील ना तू? विश्वास ठेव माझ्यावरती. तू जा आता. थँक्यू प्रकाश, थँक्यू. नमस्कार. 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 घ्या घ्या. काहीतरी चुकलं तर माफ करा. तसं काय नाही, चांगलं नियोजन केलंय. कुणी बनवलंय? आमच्या रेणुकानंच केलंय ना सगळं. खूप छान बनवलंय. टेस्ट बघावीशी वाटते. अरे हा बाबा, हा 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 मी घेतो ना. आता रेणुकाला बोलवून घ्या. हा बोलतोस हा. अरे, तुझीच होणारी बायको आहे, इतकी कशाला घाई? पहिलं मी पाहते. नाव काय तुझं? पोलीस पोलीस इन्स्पेक्टर संदीप शिंदे. काय चाललंय इथं? साहेब तुम्ही आणि इथं आणि ह्या ड्रेसमध्ये? मला पाहताच गुन्हेगार पळून जातात, त्याच्यामुळे मुद्दा म्हणून मी आज सिव्हिल ड्रेसवर आलोय. काय चाललंय इथं? काय नाही साहेब, हे आमचे नातेवाईक आम्हाला भेटण्यासाठी आलेत. भेटण्यासाठी? हा काय कार्यक्रम चाललाय? नाही म्हणजे माझ्या मुलीला बघण्यासाठी आलेत. बघण्यासाठी? अच्छा, म्हणजे मुलीचं लग्न करताय काय? होय होय. सकाळी आला होता प्रकाश पोलीस स्टेशनला, त्याच्यामुळे मुद्दा म्हणून आलोय मी. कोण ही मुलगी का? हो हीच मुलगी. काय नाव आहे तुझं? रेणुका. बाळ तुझं वय किती? तुझं वय किती? 15. आ 15. काय? तुमच्या मुलीचं वय 18 वर्ष पूर्ण झालेलं नाही? सर, मला खरंच माहित नव्हतं की रेणुकाला 18 वर्ष पूर्ण झालेले नाहीये. काका, आपलं वागणं मला पसंत पडलेलं नाही आणि मी वचन देतो, रेणुका जेव्हा 18 वर्षाची होईल तेव्हाच मी तिच्याशी लग्न करेन. शाब्बास बोला. तू आत्ता जे काही बोललास ना ते आजच्या काळात समाजासाठी आदर्शच आहे. दादा, तुम्हाला कदाचित माहिती नसेल, इंदिरा गांधी या आपल्या भारत देशाच्या पंतप्रधान होत्या. त्याचप्रमाणे प्रतिभाताई पाटील या भारत देशाच्या राष्ट्रपती होऊन गेल्या. त्याचबरोबर कल्पना चावला, किरण बेदी यांची नावं तुम्ही कदाचित ऐकली नसेल. तुम्ही तुमच्या मुलीला परक्याचं धन समजतात. हे तुमचं चुकीचं आहे. आज भारत सरकारने महिलांसाठी किती योजना आखल्या आहेत तुम्हाला माहिती आहे का? आज महिलांना जन्मल्यापासून लग्नापर्यंत पूर्ण खर्च ते उचलतात. त्याचबरोबर महिलांना 50% आरक्षणही दिलेले आहेत. आज जी मुलं करू शकतात ती प्रत्येक गोष्ट मुलीही करू शकतात. त्यामुळे तुम्ही मुलीला परक्याचा धन समजू नका. बालविवाह करणं हा कायद्याने गुन्हा आहे. साहेब तुम्ही आता माझे डोळे उघडलेत. आता मी माझ्या मुलीला खूप शिकवणार.
तुमच्यासारख्या प्रत्येकाने जर का विचार केला तर मुली कुठंच कमी पडणार नाही. बाय रेणुका, येतो आम्ही. बाय. ओके.